शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक आणि झटपट बातम्या. सर्व कर्जे होणार स्वस्त, EMI देखील घटणार. RBIने रेपो दरात 5 वर्षांनी केली 5% कपात. वाढत्या महागाईला लगाम घालण्याच्या हेतूने भारतीय रिझर्व्ह बँकेने तब्बल 5 वर्षांनी रेपो दर 6.5 वरून 6.25% आणला आहे. या 0.5% कपातीमुळे सर्व प्रकारची कर्जे स्वस्त होणार आहेत. RBIच्या पतधोरण समितीत सर्व सदस्यांनी एकमताने रेपो दर कपातीवर शुक्रवारी शिक्कामोर्तब केला. केंद्राकडून 12 लाखांपर्यंत कर्जमाफीनंतर RBIकडूनही सर्वसामान्यांना मोठा दिलासा. तब्बल 5 लाख लाडक्या बहिणींना योजनेतून वगळले, दिलेले पैसे परत घेणार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची स्पष्टोक्ती. विविध सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या तसेच घरी 4चाकी वाहन असल्याचे आढळून आलेल्या राज्यातील 5 लाख महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत वगळण्यात आलेल्या अपात्र महिलांमध्ये संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या 2,30,000 महिलांचा समावेश आहे व 65 वर्ष वयापेक्षा जास्त असलेल्या 1,10,000 महिला व कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4चाकी गाडी असलेल्या नमो शक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या स्वेच्छेने योजनेतून नावमागे घेणाऱ्या 1,60,000 महिलांचा समावेश आहे. अनुदान रखडले, आधार लिंक करा. आधार जोडणी नसल्याने अडचण. जिल्ह्यात विविध योजनांचे 4 लाख लाभार्थी. लाभार्थ्यांनी आधार मोबाईल जोडणी करून घ्यावी. तसेच निधी खात्यात टाकणे ही प्रक्रिया राज्य शासनाने ताब्यात घेतली असून लवकरच रखडलेले अनुदान खात्यात मिळणार आहे. राज्य शासन व केंद्र सरकार यांच्या माध्यमातून निराधार व विधवा वृद्ध नागरिकांना दरमहा 1,500 रुपयाचे मानधन विविध योजनांच्या माध्यमातून मिळते. 4 महिन्यापासून या योजनेचे अनुदान निम्म्यावर लाभार्थ्यांना मिळालेले नाही. वृद्धांना विविध योजनांच्या माध्यमातून किमान 1,500 रुपये मिळतात. अनेकदा उदरनिर्वाह यावर चालतो. अनेकांना यातून मोठी मदत होते. मात्र 4 महिन्यापासून पैसे आलेले नाहीत. मदत कधी मिळणार याची प्रतीक्षा आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक घटली, भाव गडगडले. देऊळगाव राजा तालुक्यातील शेतकरी त्रस्त. 6 फेब्रुवारी रोजी देऊळगाव राजा बाजार समितीत प्रति क्विंटल सोयाबीनची किंमत फक्त 3,000 रुपये ते 3,900 रुपये यामध्ये होती. शेतकऱ्यांना असा दर अत्यंत कमी वाटत असल्याने त्यांनी सोयाबीनची विक्री थांबवली आहे. रेशनवर ज्वारीला कीड, बारदाण्यावर साचली धूळ. निकृष्ट धान्य वाटप. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेतून वाटप. मोफत रेशन देण्याच्या नावाखाली शासनाकडून निकृष्ट धान्य वाटप केले जात आहे. अहिल्यानगर जिल्ह्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा येथील गोदामातून ज्वारीची उचल करण्यात आली होती, परंतु गोदामातील ज्वारीला कीड लागलेली दिसून येते. ज्वारीमध्ये जाळ्यांच्या गाठी केल्या आहेत. अर्धे धान्य आळ्यांनी खाल्ले आहे. बारदाना अनेक दिवसापासून गोदामात पडून असल्यामुळे धूळ साचली आहे. धान्याची उचल करणाऱ्या हमाल कामगारांच्या अंगावर देखील लालसर चट्टे आल्याच्या तक्रारी आहेत. रेशन दुकानातून वाटप करण्यात येत असलेली ज्वारी खराब, खाण्यायोग्य नाही व किड्यांनी खाल्ली असल्यामुळे ज्वारीची वाटप रद्द करून नियमित गव्हाचा पुरवठा करण्यात यावा अशी मागणी लाभार्थ्यांनी केली आहे. तुरीला हमीपेक्षा 500 रुपये कमी भाव. शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी. ॲग्रिस्टॅक डाटा फीडिंगबाबत शेतकऱ्यांच्या संभ्रम दूर करा. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. खर्च कमी होऊन उत्पादन वाढीसाठी AIचा वापर होणार. अजित पवारांची माहिती. या बाबींकडे लक्ष देण्यासाठी आमदार श्वेता महाले यांचे मुख्यमंत्री व कृषी मंत्री यांना निवेदन. कांदा घसरला, लाल कांद्याची आवक वाढली. दर कमी असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी. उन्हाळी कांद्याचे आगमन होणार मार्चमध्ये. 1.5 महिन्यापूर्वी मिळाला होता 3800 रुपये भाव.